मुंबई स्वप्नांची नगरी, पण या स्वप्नांच्या मागे एक काळी दुनिया लपलेली आहे. इथे पैसा इथे पैसा आहे, ग्लॅमर आहे आणि त्याचबरोबर आहे ड्रग्सचा काळा व्यापार. एक नाव जे काही वर्षापूर्वी डान्स बार मध्ये गाजत होतं, आज तेच नाव मुंबई पोलिसांच्या रडावर होतं. नाव आहे अश्विनी पॉल. अश्विनी पॉल पूर्वी मुंबई आणि नवी मुंबईच्या डान्स बार मध्ये काम करायचे. हो, मुंबई आणि नवी मुंबईच्या डान्स बार मध्ये, जिथे रात्री पैसे उधळले जायचे. अश्विनी पॉल या दुनियेत ती एक फक्त डान्सर नव्हती, ती स्टार परफॉर्मन्स होती, जिच्यावर पाण्यासारखे पैसे उडवले जात होते. याच ठिकाणी तिची ओळख मोठमोठ्या ग्राहकांची होत गेली. तिथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग सप्लायर बनली होती. ड्रग सप्लायर. पोलीस तपासानुसार डान्स बार मध्ये येणारे काही ग्राहक हे फक्त ग्राहक नव्हते, ते होते ड्रग्ज सप्लाय चेन मधले लोक. सुरुवातीला ती फक्त कॉन्टॅक्ट देत होती. मग हळूहळू ती स्वतः डील करू लागली आणि काही महिन्यात ती एक महत्वाची ड्रग सप्लायर झाली. नमस्कार, मी निलेश मालवी. आपण पाहता प्रतिप्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 11 एप्रिल 2026 गोरेगावच्या नेस्को सेंटर मधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्ये एक धक्कादायक घटना घडली. या पार्टीत सहभागी झालेल्यापैकी सुमारे 80% विद्यार्थी होते जे कॉलेज वगैरे करतात, आणि ते 80% विद्यार्थी नशेत होते. एक समजा ते 100% असतील. म्युझिकच्या तालावर डान्स करत असताना 2 विद्यार्थ्यांची प्रकृती ड्रगच्या ओव्हरडोसमुळे बिघडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल याचे लोकेशन कल्याण येथे सापडले. कल्याण पोलिसांनी तातडीने वायले नगरमधील मोहन हाइट्स इमारतीत सापळा रचून पहाटे 5 ते 5:30च्या सुमारास पोलिसांनी आनंदच्या घरावर धाड टाकली. सुरुवातीला त्याने दरवाजा उघडण्यास नकार दिला, मात्र जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी केली तेव्हा घाबरलेल्या आनंदने आणि त्याच्या परिवाराने दार उघडले. पोलिसांनी आनंदला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. असे करता करता एकामागून एक सुरुवातीला छोटे पेडलर्स, म्हणजे हे जे ड्रगचा व्यवहार करतात, मुंबई पोलिसांनी आणि अँटी नार्कोटिक्स सेल ANC यांनी ताब्यात घेतले. जे कुणी पेडलर्स होते छोटे छोटे, त्यांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि त्यांच्या पथकाने साकेनाका येथे छापा घालून 281 गोळ्या जप्त केल्या. ज्या नशेच्या गोळ्या होत्या 81 त्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली.
त्याच्या चौकशीतून अश्विनी पॉलचे नाव समोर आले. तपासात समोर आलं की अश्विनी पॉल जवळपास 2 वर्षापासून हा व्यवसाय करत होती. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असे तिला कधी वाटलेच नव्हते. त्यामुळे ती बिनधास्त होती. या विचाराने तिने ड्रगचा साठा घरातच ठेवला होता. यातच ती फसली. पोलिसांनी इरफान नंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली. तो अश्विनी पॉल आणि इरफान मधला दुवा होता. म्हणजे जी ओळख होती सुफियान आणि अश्विनी मधली, ते पोलिसांपर्यंत मार्ग होता. अश्विनी पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती. 2 महिन्यापूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती. बघायला गेलं तर ती खूप लोकेशन चेंज करत होती. पद्मावती रॉयल्स या उच्चभ्रू सोसायटीच्या बिल्डिंग नंबर 2 फ्लॅट नंबर 705 मध्ये ती शिफ्ट झाली होती. अश्विनी पॉल या महिलेच्या फ्लॅटवर पोलिसांनी सापळा रचला आणि अचानक रेड टाकण्यात आली. अचानक ती तिच्यासाठी असेल, पण पोलिसांची प्लॅनिंग सुरुवातीपासूनच चाललेली होती. दरवाजा उघडला आणि समोर उभी होती डान्स बार क्वीन, आत्ताची ड्रग्स लेडी डॉन अश्विनी पॉल. फ्लॅट मधून 6 कोटींच्या जवळपास 6 कोटींच्या 5081 गोळ्या जप्त करून तिला अटक करण्यात आली. ज्या 81 गोळ्या होत्या, ज्याला आपण MD असेही म्हणतात, NDFC ऍक्ट, नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट या कायद्यानुसार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्या. या कायद्यानुसार ड्रग्ज सापडल्यास 10 ते 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि मोठा दंड. NDPC ऍक्ट मध्ये जवळपास बेल मिळणं खूपच कठीण असतं. कारण जे कोर्ट सांगतो, कोर्ट पाहतो की ड्रगची मात्रा काय होती, आरोपीचा रोल काय होता, नेटवर्कशी संबंध काय होते, डान्स बारची चमक आणि करोडोंचा पैसा, हे सगळं आता काही क्षणात संपलं होतं. आता अश्विनी पॉल तिचं आयुष्य न्यायालय जेलमध्ये ठरवणार आहे. न्यायालय जेलमध्ये. नमस्कार.